संभाजीनगर महानगरपालिकेच्या युती संदर्भामध्ये कालही आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मध्यरात्रीच्या वेळेला काही पॉझिटिव्ह प्रस्ताव ते पाठवतात असं त्यांनी सांगितलंय. आम्हीही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय आणि तो आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्हाला माहितीमध्ये जागा लढायच्या आहेत. जो तो समाधानकारक असेल तर निश्चितच माहिती या ठिकाणी होईल. त्यामुळं त्यांचा प्रस्ताव कधी येतोय याकडे आमचं लक्ष आहे. सकारात्मक असेल म्हणजे सकारात्मक असेल तर सकारात्मक असलं तरच युतीमध्ये लढता येईल ना. पण अन्यथा मग तो काय पर्याय काढायचा किंवा काय मार्ग काढायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. तुम्ही आजपासून अर्ज भरणार? आजपासून आमच्या पक्षाचे उमेदवारांना काहींना जे काय आम्ही अर्ज भरायला सांगणार आहोत, कारण की शेवटचा उद्याच्या 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे आणि एवढे सर्व अर्ज भरणं किंवा अर्ज किचकट असलेला अर्ज ते तपासणं यात वेळ जातोय. म्हणून काही उमेदवारांनी आज अर्ज भरायला हरकत नाही असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि ईबी फॉर्म कधी देणार? आता हे युतीचं बोलणं झाल्यानंतर तातडीने त्यांना एबी फॉर्म देण्यात येतील. पण शिवसेनेची एवढी ताकद असते ना, 2 आमदार, खासदार, पालकमंत्री असतात, इतक्या कमी जागेत तडजोड शिवसेना काय करते? कोणत्या कमी जागा? आणखी आमची जागेची बोलणी झालेलीच नाहीये. ज्या काही जागा वाटप होतील त्या सर्वांसमोर ठेवल्या जातील आणि त्यावर अंतिम निर्णय घेता येईल. असं बोललं जातंय की बंडखोरी होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी चर्चेचा डोळा लावायचं आणि उद्या घोषणा करायची आणि दुपारच्या वेळेस एबी फॉर्म बी फॉर्म प्रभागात तिथे नेऊन द्यायचे. नाही, ह्या काही इलेक्शनच्या काही स्ट्रॅटेजी असतात ते काही करत असतात, परंतु जोपर्यंत आमचं फायनल बोलणे होत नाही तोपर्यंत त्यावर बाकी गोष्टीवर चर्चा करणे योग्य नाही. असं पण तुम्ही अल्टिमेटम काय आहे तुमचं? कारण की आता फक्त 8च तास, म्हणजे आजचे 4 तास आणि उद्याचे 4 तास, 8च तास अर्ज भरायला लागते. तुमचं अल्टिमेटम काय? म्हणून आम्ही त्यांना तातडीने प्रस्ताव द्यायला सांगितलाय आणि उमेदवारांना सुद्धा आम्ही अर्ज भरायला सांगितलाय. आमच्या दोन्ही बाजून तयारी आहे आणि दोन्ही युती झाली तर युती बरोबर लढणार, नाही झालं तर स्वतंत्र लढणार. या सगळ्या तयारी आम्ही करून ठेवलेल्या आहेत. प्रस्तावाबाबत थोडंफार माहिती देता येईल? किती जागा तुम्ही मागताय आणि ते किती जागा देऊ इच्छिताय? आमचा 41 जागेचा प्रस्ताव त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे. तडजोड करायला तयार आहात म्हणजे दोन्ही बाजूने, तुमच्याच बाजूने? तडजोड तर फायनल चर्चा जी आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही त्याच्यावर तडजोड करणार नाही, तर वरिष्ठ पातळीवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतील. प्रदीप जयस्वाल 4 वाजता सर्व शाखा प्रमुख नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. त्यांनी निर्णयाचा इशारा द्यायचा चर्चा नाही, तसं नाहीये. सर्वांना बोलवणं याचं मागचं कारण आहे की आता निवडणुकीला लागायचंय, आम्हाला प्रचाराला जायचंय, तर सर्वांनी एकत्रपणे कसं काम करायचं त्यासाठी त्यांनी बोलवलेली बैठक असावी. संभाजीनगरचं असं चित्र आहे, पण राज्यात सगळीकडेच असं चित्र आहे. तुमचं कुठेच जुळत नाही. आणि मराठवाड्याचा विचार करता 5ही महापालिका बोलणीच सुरू आहे. किती दिवस बोलणी? महानगरपालिकेची ही निवडणूक 5-7 वर्षाच्या कालखंडानंतर आलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवायची आहे. त्या पद्धतीने त्यांनी तयारी केलेली आहे. मग त्या कार्यकर्त्याला नाराज करणं किंवा खुश करणं यामध्ये जो काही वेळ जातो, त्यामुळे या माहितीच्या बोलणी थोडेसे लांबवर पडतायत. याचा अर्थ असा नाही, परंतु प्रत्येक पक्ष आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. उभाटा एकीकडे सर्वाधिक जागा लढवतोय. उभाटा 75 जागा लढवतोय आणि काही मुस्लिम उमेदवारांना 12 जागा. उभाटा काय? उभाटा मामू येते, त्यांना त्याच्याशिवाय त्यांना पर्याय काय? त्यांनी मुस्लिमांना जागा द्याव्यात का नाही द्याव्यात हा त्यांचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकारे त्यांना करावंच लागतं. पण एकीकडे उभाटा 75 आणि तुम्ही 35-40 जागा लढवताय. उभाटाच्या बरोबर कोणी जायला तयार नाही ना. उद्या सपाने 115 जागा लढवल्या म्हणून काय झालं? जागा लढवणं आणि यश संपादन करणं याच्यामध्ये फार फरक आहे. तुम्हाला कोण लागले असं कळतं की तुम्ही आधी जाहीर केली की जे बंडखोर आहेत, जे नाराज आहेत तुमच्याकडचे, म्हणजे भाजप तुमच्याकडचे, ते पटकने त्यांच्याकडे जातात सीट्स घेण्यासाठी जे बसलेले आहेत, ते कुठलीही रणनीती आखत येतात. हे निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कोणी नाराज होणार, कोणी खुश होणार हे ठरलेलं आहे. याच्यात गणितामध्ये नवीन काही चेंजेस होणार नाही. प्रत्येक पक्षामध्ये या पद्धतीचं सगळं गणित असतातच.
कोणताही पक्ष त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला संपूर्णपणे खुश करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आणि कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळे यामध्ये बंडखोरी काही प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याचा युबीटीला फायदा होईल त्याचा? युबीटीला वगैरे फायदा होत नाही असं. पण उभाटा म्हणते की भाजपनं शिवसेना त्यांची जागा दाखवली, 25-35 जागा बळवून करून टाकली. आम्हाला काय जागा दाखवली नाही दाखवली हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. उभाटा आता त्यांच्याबरोबर कोणी नसल्यामुळे त्यांना आपल्याला ते फ्रस्ट्रेशन आहे. ते कोणत्या याच्यावर निवडणूक लढवतील ते त्यांनाच माहिती. संजय राऊत असं म्हणाले, शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केली. कसलं बंड? घंटा. त्यांना बूट चाटावं लागतं. आता आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जी आमची घंटा वाजवायची वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते. शिंदे साहेबाचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली. शिंदे गटामध्ये ठाण्यामध्ये राजीनामा सत्र सुरू आहे. ही आता 1857चं बंड आहे का? पानिपताचा युद्ध कुठं, हे बंड कुठं, यांच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे. डोक्यावर पडलेली लोक इथे. आता यांना तर काय दुसरं सुजानाच. इतिहास काय सांगतील आणि कसा सांगतील हे नवीन इतिहास जन्माला घालणारे हे लोक आहेत. म्हणून आता येणारा पुढचा इतिहास आहे ना तो एवढा भयानक असेल. इति संजय राऊत अशा पद्धतीचं ते पुस्तक जर निघालं तर मला वाटतं ते एक वेगळंच इतिहासाची एक निर्मिती त्यांच्या माध्यमातून व्हायची शक्यता नाकारता येत नाही. भाजप असं म्हणतंय की आमदाराच्या बोलण्यात तिकीट देऊ नये, दिले जाऊ नये. पण तुमच्याकडे शिवसेना असं म्हणते की ते काय त्याच्यात काय गैर नाही. त्यालाच आता संजय राऊत असं म्हणतायत की आमदाराचे मूल काम करत आहेत, त्यात चुकतं काय, त्या तरुणाला संधी मिळाली पाहिजे. म्हणजे तुमच्या मताची संजय राऊत सहमत झाले. बघा राजकारणामध्ये असे प्रकार काय आजच घडतायत अशातले भाग नाहीये. पूर्ण सगळ्या 50-70 वर्षाचा इतिहास पाहिला तर या अशा सगळ्या घटना घडत असतात आणि याच्यावर चर्चाही होत असतात.